मंडळाचा अध्यक्ष आहे. काही वर्षापासून मी पाहत आहे की गव्हर्नमेंट ITIमध्ये शैक्षणिक भ्रष्टाचार खूप प्रमाणात वाढलेला आहे. इथे लाख लाख रुपये पगार घेतात पण कुठल्याही प्रकारचे ते काम करत नाहीत. काही वर्षापासून मशिनरी बंद आहेत पण प्रशिक्षणार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे प्रॅक्टिकल दिले जात नाहीत व त्यामुळे त्यांच्यावर बेकारी हे संपवण्याची दाट शक्यता आहे आणि चालू पण आहे त्यासाठी. आणि दुसरी गोष्ट, जे नवनिर्वाचित आता नियुक्ती झालेल्या आहेत, नवीन शिक्षक निदेशक निवड करण्यात आले आहेत, त्यांना स्वतःला काही शिकवता येत नाही तर ते प्रशिक्षणार्थ्यांना काय घडवणार आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांनी काय प्रॅक्टिकल देणार हा एक मोठा प्रश्न पडलेला आहे. की आज आपण समाजाला काम देण्यासाठी आपण हे औद्योगिक प्रशिक्षण संस्था निवडलेली आहे पण तसं न होता इथं बेकारीचे कारखाना यांनी चालवत आहेत असं प्रशासनाला दिसून येत आहे. वारंवार मी माझे सहकारी मित्र आम आदमी पार्टीकडनं आम्ही प्राचार्यांशी सल्लामसलत केलं पण तिथं आम्हाला अजूनपर्यंत कुठलीही सुधारणा दिसून आलेली नाही आहे. मशिनरी जे बंद अवस्थेत आहेत, 4-4 वर्ष मशिनरी बंद आहेत पण ते अजून मेंटेनन्सवाले असतानासुद्धा ते मेंटेनन्सवाले काम न करता त्यांना निदेशक म्हणजे त्यांना शिकवता येत नाही, त्या ट्रेडला त्यांना शिकवण्यासाठी दिलेले आहेत. ते पोरं नुसते येतात, PUBG खेळतात आणि जातात. त्यामुळं प्रशिक्षणार्थ्यांवरती मोठा शैक्षणिक जो परिणाम आहे तो दिसून येत आहे. दुसरी गोष्ट, लायब्ररी जो आहे तो अद्यापही उघडला गेला नाही पण शासनाकडनं 100 रुपये ते घेतले जातात. परत त्याचा आउटपुटही काही मिळत नाही. त्यानंतरनं TDM जो आहे ट्रेड तो गेली 5 वर्षापासून पूर्ण टोटली बंद आहे. तिथं एकही जॉब झालेला नाही आणि संबंधित तिथं एकही CHBचा एक निदेशक बसवलेला गेलेला आहे आणि तिथं पूर्णपणे त्या प्रशिक्षणार्थ्यांचं कोणतंही एकसुद्धा प्रॅक्टिकल घेण्यात आलेलं नाही आहे. त्यानंतरनं जो आहे प्लेन वेल्डर जो आहे, प्लेन वेल्डरला तासिकावरती मागच्या वर्षी जे निवड समिती निवड केलेली आहे त्या संबंधित निदेशकाला वेल्डिंग येत नाही हे माहिती असूनसुद्धा ते स्वतः कबूल केलेले आहेत. आमच्या पत्रामध्ये आम्हाला दिलेले आहेत लेखीमध्ये की संबंधित त्याला येत नाही तर आम्ही परमनंट व्यक्तीकडनं आम्ही ते जॉब करून घेतलो. तर असं जर त्यांचं म्हणणं जर असेल तर ते ह्या व्यक्तीला काय ठेवून घेतले, इथं काय चाललं आहे हे मला अजूनपर्यंत अद्याप समजलं नाही आहे. म्हणजे हा उघड भ्रष्टाचार दिसून येत आहे. ज्याला प्रॅक्टिकल घेता येत नाही अशांची निवड करून त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना काय देणार आहेत हे अद्यापपर्यंत कळलेलं नाही. हे पोरांचे भवितव्य हे अंधारमय होत चाललेलं आहे. तसेच तिथं पाण्याची सोय नव्हती. आम्ही जे पाठपुरावा घेतला त्यामध्ये थोडंफार सुधारणा झालेली आहे पण बाकीच्या गोष्टीमध्ये जे मोठमोठे जे विषय आहेत त्यांना ते करता आले नाहीत. मशीन रिपेरी अद्यापर्यंत झालेले नाही आहेत. आणि माझी मागणी काय होती की आता जे अखिल भारतीय आजपासून जे चालू झालेलं आहे ते आमच्या देखत ऑन रेकॉर्डवर ते घेण्यात यावं असं माझी मागणी होती. कारण आज समजलं असतं की प्रशिक्षणार्थ्यांना किती प्रॅक्टिकल येतं आणि जे निदेशक आहेत, जे शिक्षक आहेत